सर्वप्रथम मी जिवंत देवाचे मनापासून आभार मानतो, त्याची उपकारस्तुती करतो की आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर उभं राहून आणि तुम्हाला देवाचं वचन सांगण्याची संधी देवाने मला दिली। आणि आज पुन्हा एकदा मनुष्याचं ज्ञान नाही तर देवाचं ज्ञान, सुटका करणारं ज्ञान आमच्याशी काय बोलत आहे लक्ष देऊन ऐकणं फार गरजेचं आहे। त्यासाठी आमचं लक्ष येशू ख्रिस्ताच्या वचनाकडे लागणं फार गरजेचं आहे। प्रियानो, मला माहिती आहे की या जगामध्ये सध्याच्या काळामध्ये सगळीकडे अंधकार आहे, निराशा आहे, दुःख आहे, लोक थकलेले आहेत, भागलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ती विश्वासणारा या जगामध्ये एक प्रभावी जीवन जगून अनेक लोकांना आधार देऊ शकतो। येशू ख्रिस्ताच्या नावाने अनेकांना येशू ख्रिस्ताकडे खेचून घेऊ शकतो, कारण या जगाला सोडवणारा देवाशिवाय कोणी नाही आहे। आणि तोच मनुष्याला या अवस्थेमधून, या निराशामय अवस्थेमधून, या कॉम्प्लिकेटेड अतिशय दयनीय अवस्थेमधून सोडवायला देवच समर्थ आहे, यावर आमचा विश्वास असला पाहिजे। आणि म्हणून बायबल सांगतं की आम्ही पृथ्वीचं मीठ आहोत। मत्ती कृष्णवर्तमाना 5व्या अध्यायाच्या 13 आणि 14 वचनावर सांगितलं, एका ठिकाणी तो म्हणतो तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात आणि दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात। आता या दोन भिन्न गोष्टी आम्हाला देवाने दाखवलेल्या आहेत। आणि मीठ हे जमिनीतून येतं तर प्रकाश हा वरून येतो। ज्यावेळेस देवाचा प्रकाश ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्यामध्ये अंधकार घालवण्याची शक्ती आहे, आणि ज्यावेळेस तो प्रकाश या मिठावर, या नश्वर गोष्टीवर येतो, त्यावेळेस या जगाला आम्ही बदलू शकतो, जगावर आमचा प्रभाव पडू शकतो। आणि म्हणून आमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लागणं फार गरजेचं आहे, कारण आम्हाला जो प्रकाश आहे तो आमचा स्वतःचा नाही, केवळ देवापासूनच आम्हाला प्राप्त होतो। आम्हाला माहिती आहे की या जगामध्ये आम्ही काही आणलं नाही, काही नेणार पण नाही, परंतु एक गोष्ट महत्त्वाची की देवाच्या कृपेमुळे सर्व काही करायला आम्ही सिद्ध असू शकतो। आणि त्यामुळे देव त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या लोकांशी बोलतो। प्रियानो, या जगावर प्रभाव टाकणाऱ्यांची गरज आहे। आम्ही पाहतो जगामध्ये पुष्कळसे मोठमोठे पॉलिटिकल लीडर आहे, एक सामान्य असताना सुद्धा मोठ्या पदावर आज ते भूषवले जातात। याचं कारण त्या लोकांचं लक्ष त्या गरीब लोकांकडे, त्या दयनीय लोकांकडे आहे, अशक्त लोकांकडे आहे, आणि त्यांचं लक्ष जगाकडे, मनुष्याकडे। प्रियानो, आम्हाला सुद्धा या जगामध्ये प्रभाव टाकवायचा आहे, हे सत्य लोकांकडे लक्ष द्यावं, हे सत्य देवाने आम्हाला शिकवलेलं आहे। जर या जगावर आमचा प्रभाव पडायला पाहिजे तर सर्वप्रथम आम्ही देवाचा धन्यवाद करावा, देवाची स्तुती करावी आणि देवाच्या मार्गाने आम्ही चालावं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही लोकांसाठी जगावं, लोकांवर प्रेम करावं, लोकांना आपलंसं करावं, त्यांचे रिलेशन वाढवावे। ज्यावेळेस या दोन गोष्टी, ज्यावेळेस आम्ही देवाला महत्त्व देतो आणि ज्यावेळेस आम्ही या जगालाही महत्त्व देतो, या लोकांना महत्त्व देतो, त्यावेळेस देव या जगामध्ये आमच्यासारखा व्यक्तीचा देव प्रभाव टाकतो आणि तो उपयोग करून घेतो। आम्हाला माहिती आहे मीठ हे क्षुद्र आहे, अतिशय क्षुद्र आहे, ज्याला काही किंमत नाही, परंतु केवळ देवाने त्याचा वापर, या क्षुद्र मनुष्याचा वापर केल्यामुळे त्याच्यातलं कमतरता नष्ट होते, त्याच्यातला अशक्तपणा नष्ट होतो, आणि देवाच्या प्रकाशामुळे आमच्यातली क्षुद्रता निघून जाते आणि देव आम्हाला सामर्थ्यशाली बनतो। आम्हाला माहिती आहे योबाच्या पुस्तकाच्या 3व्या अध्यायाच्या 10व्या वचनात सांगितलं की अशक्तही म्हणो मी वीर आहे। आता हा जो विरोधाभास आहे, एकीकडे मी अशक्त आहे, एकीकडे मी वीर आहे। प्रियानो, मला माहिती आहे की आम्हाला स्वतःचं जर आत्मपरीक्षण केलं तर आम्हाला कळून चुकतं की आमच्याजवळ पुष्कळशा उणेवा आहे, पुष्कळच्या चुका आहे, परंतु आम्हाला माहिती आहे की आमच्या चुका आणि आमच्या उणीवा नष्ट करायला देव समर्थ आहे। आणि देव त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला धुवून टाकतो आणि आम्हाला प्रतिष्ठित बनवतो, आम्हाला शक्तिशाली बनवतो, ज्याच्यामुळे या जगावर आम्ही प्रभाव टाकू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रथमतः मला ही कळाली पाहिजे की मी जो आज स्वतःला नीतिमान मिळालेला आहे असं म्हणतो, ते माझ्या स्वतःच्या शक्तीमुळे नाही तर ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच ते मिळतं। मला तुम्हाला सांगू द्या की आमची पापं इतकी भयंकर आहेत, ज्याच्यामुळे आम्ही नरकाकडे, नाशाकडे चाललेलो आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या सर्वांची किंमत त्या वधस्तंभावर दिली,
त्याने ते रक्त सांडलं आणि त्याद्वारे आमच्या पापाची क्षमा झाली आणि आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालं, जी अशक्य कोटीतील गोष्ट आहे. आज अनेक संतांचं मत तसंच आहे, अनेक विद्वानांचं मत तसंच आहे की कोणी मनुष्य नीतिमत्व ही गोष्ट मिळवू शकत नाही. केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच आम्हाला ती प्राप्त होते. प्रियानो, योबाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 17 वचनात सांगितलं, आमची पाप थैलीत घालून त्याने मोरबंद केलेली आहे आणि आमच्या अधर्मावर त्याने वज्रलेप लावलेला आहे. प्रियानो, मला माहिती की आमची पाप आम्हाला धरून देणार आहे, आमची पाप आम्हाला नाशाकडे नेणार आहे, आमची पाप आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देणार नाही. आणि म्हणून हा पापाचा जो मोठा प्रश्न तुमच्या आणि माझ्याजवळ आहे. अनेक गोष्टी आमच्याजवळ असतील, परंतु जो मुख्य प्रश्न आहे जो कोणीच सोडवू शकत नाही, हे पापाचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवला आहे. जरी त्या थैलीत घातली, त्याची मोजदाद केली, परंतु ज्यावेळेस मनुष्य येशू ख्रिस्ताचा धावा करतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो, त्याच्याकडे विनवणी करतो, त्यावेळेस त्याला शुद्ध झाल्या असा अनुभव येतो. नीतिमत्व या शब्दाचं जर आम्ही स्पष्टीकरण पाहिलं तर प्रियानो, नीतिमान तो ज्याच्या ठाई एकही पाप नाही. ज्या जगात अनेक लोकांनी प्रयत्नांनी नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मिळालं नाही. नियमशास्त्र पाळून ते मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मिळालं नाही. याचं कारण असं आहे की आम्ही चांगल्या गोष्टी जरी भरपूर करत असेल तरी वाईटही गोष्टी आमच्यातून घडतात आणि त्यामुळे नीतिमत्व आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही त्याग करा, तुम्ही भक्ती करा, तुम्ही उपास तापास करा, परंतु मला तुम्हाला सांगू द्या की नीतिमत्व याकरवी कशानेही मिळत. ऋग्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ध्यान, धारणा, जप, तप, विद्या या कोणत्याच गोष्टीचा तारणाशी, मुक्तीशी काही एक संबंध नाही. कदाचित तुमचं लाईफस्टाईल त्याच्यामुळे बदलू शकेल किंवा तुमचे विचार बदलतील, परंतु मोक्ष, सुटका ही जी गोष्ट आहे ती केवळ येशू ख्रिस्ताच्या रक्तानेच मनुष्याला प्राप्त होते. ज्यावेळेस मनुष्य येशूचा धावा करतो त्यावेळेस त्याची सर्व पाप निघून जातात. ज्या अर्थी माझ्या ठाई असलेल्या सर्व पाप निघून जातात त्याचाच अर्थ मी नीतिमान असा आहे. कारण माझ्या ठाई आता एकही पाप नाही आणि माझ्या करवी झालं असं नाही, तर ही देवाची दया, ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आज हे नीतिमत्व मला देवाच्या कृपेनं मिळाले. त्यासाठी कोणी काही किंमत मोजली नाही, कोणी काही श्रम केलेले नाहीये, कोणी काही विशेष प्रकारचं ज्ञानार्जन केलेलं नाहीये, तर केवळ ही देवाची कृपा आहे की मनुष्याचं त्याने क्षमा केली आणि त्याला नीतिमत्व प्राप्त करून दिलं. आज तो धैर्याने देवाच्या कृपासनापर्यंत, देवाच्या दयासनापर्यंत तो जाऊ शकतो. हालेलुया. जे नीतिमत्व माझं आहे, जी धार्मिकता माझी आहे ती माझी नाही, तसा माझा स्वभाव मुळीच नाही. मला जे मिळालेलं आहे ते देवाकडून मिळालेलं आहे आणि तेच या लोकांना मला जाहीर करायचंय, सांगायचंय, प्रभाव त्यांच्यावर टाकायचा आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला सांगितलं की तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. याचा अर्थ का की येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनात काय केलेलं आहे, त्याने माझी क्षमा कशी केलेली आहे, माझं जीवन कसं बदललेलं आहे, माझ्या प्राप्त देव कसा ऐकतो, माझ्या बाजूने तो कसं युद्ध करतो, मला विजयी कसा बनवतो, या गोष्टीची साक्ष या जगाला आम्ही देणार. आणि म्हणून प्रियानो मला सांगू द्या, या जगावर जर प्रभाव टाकायचा असेल तर माझ्या स्वतःचा प्रभाव काही पडणार नाही, मला देवाचा प्रभाव माझ्यातून या जगावर पाडायचा आहे आणि जेणे प्रकारे या जगाला ख्रिस्तामध्ये आम्हाला जिंकायचं. एक गोष्ट महत्वाची सांगायची वाटते, पूर्वी पण मी सांगितली की त्याचं राज्य ह्या जगाचं राज्य नाही. त्याला या जगाचा राजाही बनायचं नाही, पंतप्रधानही बनायचं नाही, राष्ट्रपती बनायचं नाही, मुख्यमंत्री बनायचं नाही. त्याला तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये राज्य करायचं आहे आणि जे त्याचे सद्गुण आहे ते त्याला या जगाला दाखवायचे. या मनुष्यामधून देवाला आपले गुण प्रकट करायचे आहे आणि देव किती चांगला आहे, देवाचं प्रेम किती महान आहे हे माझ्यासारख्या मनुष्याकडनं त्याची अपेक्षा देव करतो आणि आम्ही या जगामध्ये प्रकाश पाडतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की पहिली महत्वाची गोष्ट या जगावर प्रकाश टाकण्यासाठी, एक प्रभावी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मनुष्याने हा करार करावा की मी देवासाठी जगेल. दुसरी गोष्ट, मी मनुष्यासाठी जगेल.
बायबल हेही सांगतं की तुम्ही आपलंच हित पाहता काय. आणि खरोखर आज आम्ही पाहतो की पुष्कळ गोष्टी आम्ही स्वतःला पाहतो. स्वतः साधारण एखादी सेल्फी घ्या, त्याच्यात सुद्धा मी माझाच फोटो कसा येईल असं पाहतो. प्रियानो, मनुष्य इतका स्वार्थी झालेला आहे की त्याला आपल्या स्वतःच्याच गोष्टी कळतात. स्वतःचं मनोरंजन करावं, स्वतःचं पोट भरावं, स्वतःकडे लक्ष द्यावं, इतका तो गुरफटून गेलेला. परंतु जर एक प्रभावी ख्रिस्ती जीवन या जगामध्ये मला जगायचं असेल तर मी देवासाठी जगावं आणि मी लोकांसाठी जगावं. हालेलुया. आज हेच बायबलचं तत्व अनेक लोकांनी वापरल्या कारणाने सुद्धा एक साधारण व्यक्ती सुद्धा मोठा झालेला मी पाहतो, कारण त्याचं लक्ष लोकांकडे. परंतु ख्रिस्ती विश्वासाचं लक्ष लोकांकडे पण आहे आणि देवाकडे पण आहे. आणि म्हणून तो देवासाठी जपतो. हे जर त्याने स्वतःला बाणवलं, हे जर स्वतःमध्ये त्याने ठामपणे म्हटलं तर निश्चितच तो या जगावर विजय मिळवेल आणि या जगावर तो प्रभाव टाकेल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रियानो, आमच्यामध्ये तो आवेश असणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ती व्यक्ती कधी ढेपाळलेला, कधी आळसाने बसलेला किंवा निराशावादी अशा प्रकारचा तो नसतो. ज्या अर्थी माझ्यातही ख्रिस्त आहे त्या अर्थी नक्कीच देव मला विजयी करणार आहे. कदाचित आज नाही तर उद्या, पण तो आशावादी तो आहे. येशू ख्रिस्त जर मरणातून पुन्हा उठला तर माझा विश्वास आहे की अशक्य गोष्टी शक्य करायला देव समर्थ आहे. आणि म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे की सर्व गोष्टी मिळून तो माझ्यासाठी कल्याणकारकच अशा करणार. म्हणजे कधी वाईट होऊ देणार नाही. माझ्यासाठी तो चांगल्या योजना करणार, त्या माझ्या हिताच्या असणार असं संदेशाच्या द्वारे म्हटलेलं. देवाचा स्वभावच आहे की तुमचं हित तो पाहतो, तुमचं चांगलं व्हावं असं तो पाहतो, तुमचा नाश व्हावा अशी देवाची मुळीच इच्छा नाही. हालेलुया. म्हणून आज आम्हाला देवाकडे येण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्यामध्ये तो आवेश असावा, ती उत्सुकता असावी, ते पॅशन असावं. प्रार्थना करण्याचं एक पॅशन आहे, उपासना करण्याचं एक पॅशन आहे, एक उत्सुकता आहे. यहोशापाटाविषयी असं म्हटलेलं आहे, राजपदावर येण्यासाठी तो उत्सुक झाला. हालेलुया. प्रियानो, आज देवाच्या लोकांनी अतिशय उत्सुक असावा. बायबल तर ही सांगतं, दावीद राजा म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. आणि म्हणून आज आम्हा प्रत्येकाला एक एनर्जी घ्यायची. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आणि म्हणून प्रियानो, आज आम्हाला आवेशाने भरायचं. आपल्या स्वतःला एक पिंच द्यायची, एक चिमटा द्यायचा आहे. काय तू थकलायस काय? आवेशी हो. तू निराश आहे का? आशावादी हो. काय तू समस्यामध्ये आहे का? देव सगळ्या समस्या सोडवणार आहे, काळजी करू नको. डोंगरावड्या प्रश्न आहेत काय? देव ते सगळे सोडवणार आहे, काळजी करू नको. आणि त्याच्यामुळे मनुष्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो, एक विश्वास त्याच्यामध्ये येतो की देव या सर्वातून मला सोडवणार आहे. आणि त्यामुळेच मनुष्यामध्ये देवासंबंधाने उत्सुकता असणे, त्याच्याप्रमाणे ते पॅशन माझ्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रार्थनेचं पॅशन आहे, उपासनेचं पॅशन आहे, सुवार्ता सांगण्याचं पॅशन आहे, देवाची सेवा करण्याचं पॅशन आहे, पाळकपण करण्याचं पॅशन आहे. आम्ही थकू नये. या अनेक फोर्सेसच्या जगामध्ये आम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात, पण तो आम्हाला त्याचं भय नाही, त्याची तमा नाही. कारण मला माहित आहे की या सर्वापेक्षा श्रेष्ठ माझा देव माझ्यामध्ये आहे आणि तो मला कधी निराशही होऊ देणार नाही, तो मला टाकूही देणार नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताने या जगामध्ये सेवा केली ज्यावेळेस त्याने लोकांकडे पाहिलं तर त्यावेळेस त्याला त्यांचा कळवळा आला. रोगी पाहिले, कळवळा आला. व्यभिचारी पाहिले, कळवळा आला. मेंढरासारखे भटकलेले देवाने पाहिले, त्याला त्यांचा कळवळा आला. प्रियनो, सेवे संबंधाने एक महत्वाचं कॅरेक्टर माझ्यामध्ये असावं, तो म्हणजे कळवळा. लोकांसंबंधी कळवळा, दुःखी लोकांसंबंधी कळवळा. आज हजारो लोक मरत आहेत, आम्हाला बातम्या ऐकायला येतात, आम्हाला कळवळा आला पाहिजे. रेल्वे खाली 16 माणसं काल मेलीत म्हणे आणि ते ऐकल्यानंतर आम्ही अस्वस्थ झालो, आम्ही कळवळलो.
प्रियानो, आम्हाला लोकांचा कळवळा आला पाहिजे, कारण कळवळा ही गोष्ट आहे की लोकांच्या अतिशय जवळ जाता येतं आणि त्यांना आमच्यातला ख्रिस्त प्रगट करता येतो. एक प्रभावी जीवन जगणारा मनुष्य कोण? ज्याच्यामध्ये कळवळा आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रभावी ठरला, त्याच्यासारखं कोणीच ठरलं नाही. सर्व जगभर तो प्रभावी ठरला, प्रत्येक राष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे. प्रियानो, मला सांगू द्या की याचं कारण एकच आहे की येशू ख्रिस्तामध्ये लोकांविषयीचा कळवळा होता. अनेक लोक आपलं ज्ञान लोकांवर थोपतात, किंवा कोणतं चांगलं कोणतं वाईट हेही लोकांना ते सांगतात, परंतु लोकांविषयीचा कळवळा नाहीये. त्या दुःखित लोकांविषयीचा कळवळा नाहीये, ते भिकारी लोकांविषयीचा कळवळा नाहीये, त्या आजारी लोकांविषयीचा कळवळा नाही. हालेलुया. प्रियानो, मला सांगू दे की जर या जगावर माझा प्रभाव पडला पाहिजे तर ख्रिस्ताप्रमाणे माझ्या अंतःकरणामध्ये कळवळा येणं गरजेचं आहे. मी तर सांगतो, ज्याच्या ठाई कळवळा येत नाही, फक्त ज्ञान भरपूर आहे पण कळवळा येत नाही, त्या व्यक्तीच्या ठाई काहीतरी दोष निर्माण झालेला आहे, त्याचं कुठंतरी चुकत आहे. जर त्याला लोकांविषयीचा कळवळा नाही, जर लोकांच्या दुःखाची कल्पनाच येत नाही, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लोक आहेत परंतु आज त्यांचा कळवळा येण्याची गरज आहे. देवाचा कळवळा त्याच्यामध्ये वास करतो, तोच व्यक्ती या जगावर प्रभाव टाकू शकतो, तोच व्यक्ती अनेकांची जीवनं बदलू शकतात. मी पुन्हाही सांगितले, मनुष्य एकटा या जगात काहीच करू शकत नाही. एक मनुष्य या जगात काहीच करू शकत नाही, परंतु ज्यावेळेस देव आणि मनुष्य ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस अशक्य गोष्टी शक्य होतात, असाधारण गोष्टी घडतात. याचं कारण आहे की देव त्याच्याबरोबर आहे. वारंवार त्याने लोकांना सांगितलं, भिवू नका, मी तुझ्याबरोबर आहे. तो अब्रामाला म्हटला, इसाकला म्हटला, याकोबाला म्हटला, यशाला म्हटला, इर्मयाला म्हटला, दानिएलला म्हटला की भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगात आला, त्यावेळेस त्याला एक नाव देण्यात आलं, इम्मानुएल. हे देवाचं प्रगटीकरण आहे की देव आमच्या बरोबर. किंवा एक नाव ठेवावं म्हणून नाव ठेवलं नाही, त्या नावाच्या द्वारे देवाने हे दाखवून दिलं की मी तुझ्या बरोबर आहे. वधस्तंभावरच्या चोराला सुद्धा येशू ख्रिस्त म्हणतो, आज तू मजबरोबर सुख लोकात असशील. इतकंच नाही तर येशू ख्रिस्ताच्या मुखातलं शेवटचं वाक्य या जगातून जात असताना, पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. एकंदरीत या सर्व गोष्टीवर आम्हाला हे कळतं, समजतं की देव माझ्याबरोबर असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लोक माझ्याजवळ बरोबर असतील, पैसा माझ्याजवळ बरोबर असेल, कदाचित अनेक प्रतिष्ठा माझ्याजवळ असेल, परंतु जर देव माझ्याबरोबर नाही ते सगळं शून्य. आणि म्हणून मनुष्याला आज देवाचीच गरज आहे. ज्याला कळतं, ज्याला कान आहे तो ऐको. मला आज यशस्वी होण्यासाठी केवळ आणि केवळ देवाचीच गरज आहे. केवळ तोच मला संकटातून सोडू शकतो. किती तुम्ही शक्तिशाली असला काही करू शकत नाही, किती बुद्धिमान असला काही करू शकत. परंतु जर माझ्याबरोबर जो येशू ख्रिस्त आहे तर अशक्य गोष्टी शक्यतो करतो, जे कठीण आहे ते सोपं करतो. ज्याप्रमाणे मोशेने काठी उगारली, समुद्र दुभागला गेला. हालेलुया. किती मोठा चमत्कार आहे. मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, ज्ञानाच्या पलीकडे कोणतं सायन्स इथं टिकाव धरू शकत नाही, परंतु देवाने ते मनुष्यासाठी करून दाखवलं आणि तो समुद्र देवाने दुभागला. सरते शेवटी मला हेच सांगायचं आहे की माझ्या बळाने, माझ्या बुद्धीने, माझ्या शक्तीने मला काही करता येत नाही, परंतु जर मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि जर जो मरणातून पुन्हा जिवंत झाला त्या येशू ख्रिस्तावर जर मी विश्वास ठेवतो तर तो देव अशक्य गोष्टी शक्य करेल आणि मला सर्व संकटातून तो पार नेईल. निश्चितच अशा प्रकारचा व्यक्ती जगावर प्रभाव टाकतो. त्याच्याद्वारे अनेक लोक बदलून जातात. त्याच्या सहवासामुळे अनेकांना लाभ प्राप्त होतो, केवळ ज्ञान प्राप्त होत नाही, सुटका प्राप्त होते. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त माझ्यावर असणं हे फार गरजेचं आहे. हालेलुया. आणखी एक गोष्ट मला सांगू द्या. येशू ख्रिस्त
माझ्या ठाई असताना, या जगावर प्रभाव टाकताना एक गोष्ट मला कळली पाहिजे, या जगापासून मला काही मिळवायचं आहे याकडे माझं लक्ष असू नये, तर मी या जगाला काय देणार आहे ते मला कळलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही, मला ते होणं पडतं, मला ते होणं पडतं. सगळं निराशाजनक त्यांचं जीवन झालेलं, कारण ते स्वतःला काहीतरी मिळावं या उद्देशाने जगात काम करतात किंवा जगामध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात, पण परिणामी असं होतं की त्यांना या जगातून काहीच मिळत नाही, निराशाच पदरामध्ये पडते. तो जो व्यक्ती हालेलुया या जगाला काहीतरी देतो, काय देतो? जो ख्रिस्त मला समजलेला आहे तो लोकांना देतो. जो येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आहे तो लोकांना देतो. येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी केलेले चमत्कार, अनेक वेळा माझ्या प्राप्तीची दिलेली त्यांनी उत्तरं, हे जे वेळेस लोकांना सांगतो ती गोष्ट लोकांना आशीर्वादित होते. म्हणून मला पुन्हाही सांगू द्या, जर या जगात प्रभावी ख्रिश्चन जीवन जगायचं असेल तर मनुष्याने आपल्यासाठी जगू नये तर या जगासाठी जगावं. बायबल सांगतं, जो कोणी राखून ठेवतो त्याला मिळत नाही, पण जो कोणी देतो त्याला प्राप्त होते, त्याला मिळते. मिळवण्याची प्रक्रिया देण्यामध्ये आहे, घेण्यामध्ये नाही, देण्यामध्ये. तुम्ही लोकांसाठी काही प्रेम द्या, दया द्या, क्षमा द्या, चांगलं बोला, प्रेम करा. जितकं तुम्ही द्याल तितकं तुम्ही मिळवणार आहात. देव तुमच्या ऋणामध्ये कधीच राहणार नाही, कारण आम्हाला या जगामध्ये प्रभाव टाकणारे लोक असं त्याने आम्हाला बनवले. हालेलुया. तुमचा तर लाभ होईलच होईल, पण तुमच्याद्वारे अनेक लोकांचा सुद्धा लाभ होईल आणि सगळे मिळून आनंदानं जीवन आम्ही जगणार आहोत, एक आशीर्वादित जीवन जगणार आहोत. आणि म्हणून आम्ही प्रत्येकानं येशू ख्रिस्ताकडे पाहणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. मला आणखी एक सांगू द्या की सगळ्यात मोठी गोष्ट जे विस्डम ते देवाने आम्हाला दिलेलं आहे. आता विस्डम म्हणजे काय? ह्या जगातलं ज्ञान आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हे याच्यामध्ये विस्डम नाहीये, याच्यात नॉलेज आहे, विस्डम नाहीये. विस्डम फ्रॉम अबाव, देवापासून येतं. उदाहरणार्थ सकाळी सकाळी सूर्य उगवतो, हे देवाचं विस्डम आहे. रात्री सुंदरसा चंद्र आकाशामध्ये दिसतो, हे देवाचं विस्डम आहे. समुद्र सुद्धा आपल्या मर्यादा कधी ओलांडत नाही, हे देवाचं विस्डम आहे. हालेलुया. वधस्तंभावरच्या येशू ख्रिस्ताच्या तोंडचे 7 वाक्य हे देवाचं विस्डम आहे. आणि तेच विस्डम, ते ज्ञान देवाने आम्हाला दिलं. चुकून या जगातल्या ज्ञानाला ज्ञान हे नाव पडलेलं आहे असं बायबल सांगतं. पण खरा ज्ञानी तो ज्याला देवाचं ज्ञान प्राप्त झालेलं. या पापमय जीवनातून सुटका करण्याचा मार्ग त्याला सापडलेला आहे. जो ख्रिस्ताला अनुसरतो त्याचं जो विस्डम आहे, त्याचं जो ज्ञान आहे. या व्यवहारात सुद्धा जर देवाचं ज्ञान आम्ही वापरलं तर निश्चितच आम्ही विजयी होणार आहोत. कधी कधी आमच्या हातून असं होतं की आम्ही आपलंच ज्ञान वापरतो, परंतु मला तुम्हाला सांगू दे की देवाचं ज्ञान असं आहे की एखाद्या मर्त्य गोष्टीला अमरत्व प्राप्त होतं. आमच्या ज्ञानाने लोक दुखावले जातात, पण देवाच्या ज्ञानाने मनुष्याला जीवन प्राप्त होतं, मार्ग सापडतो. हालेलुया. बायबलमध्ये उपदेशकाच्या पुस्तकात सांगितले, कोणी गरीब मनुष्य आहे पण त्याच्याजवळ देवाचं ज्ञान आहे, त्या शहराचा सुटका करण्यासाठी, त्या शहराला सोडवण्यासाठी राजाने पुष्कळ प्रयत्न केले पण काही घडलं नाही. राजाने पुष्कळ प्रयत्न केले, सर्व राजकीय सोर्सेस त्याने वापरले, अनेक मंत्र्यांचा त्याने उपयोग करून घेतला असेल, पण त्याच्या बळानं ते शहर सुटलं नाही. परंतु एक गरीब, एक दरिद्री असा विस्डम पावलेला व्यक्ती होता, त्याने आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते शहर सोडवलं, त्या शहराची सुटका केली. मग श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही सांगा, राजा किंवा तो दरिद्री मनुष्य? ज्याचा जो विस्डम आहे तोच श्रेष्ठ मनुष्य, तो लोकांची सुटका करतो. हालेलुया. आणि हे जे सुटका करण्याचं ज्ञान आहे ते देवाने आमच्यात घातलेले आहे, जे दैनंदिन व्यवहारामध्ये आम्ही वापरतो, घरामध्ये वापरतो, कामामध्ये वापरतो.
आमचं जे काही जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आम्ही हे देवानं दिलेलं ज्ञान वापरतो आणि देवाचं हे ज्ञान आमच्या मार्गावर प्रकाशासारखं होतं, आम्हाला दिशा दाखवतं, योग्य मार्ग योग्य निवड करण्याची शक्ती आम्हाला प्राप्त होते. याचं कारण आहे की देवाने या लोकांना ज्ञान दिलेलं आहे, विस्डम दिलेलं आहे. तो म्हणतो जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने माझ्याकडे मागावं. देवाचं भय, देवावरचं अट्रॅक्शन, देवाला बिलगून राहणं, याच गोष्टी मनुष्याला विस्डम पुरवतात आणि ते विस्डम एका शहराला सुद्धा अनेक लोकांना ते जिंकत असतं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की मला देवाच्या ज्ञानाची गरज. रोज प्रार्थना केल्याने सकाळी प्रार्थना करा, दुपारी प्रार्थना करा, संध्याकाळी प्रार्थना करा. प्रार्थनेला काही वेळ नाहीये, जेव्हा जेव्हा समय मिळेल तेव्हा प्रार्थना करा, समय काढून प्रार्थना करा. मला तुम्हाला सांगू की देवाचं ज्ञान तुमच्यामध्ये राज्य करेल. देव त्या विस्डमच्या द्वारे तुम्हाला वेळोवेळी सुटका देईल आणि तुम्ही अनुभवाल की देव माझ्या बरोबर आहे. देवाच्या साह्यानं मी हा प्रश्न सोडवलेला आहे. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी साक्ष सांगतो की पुष्कळच अडचणी आल्या. कधी कधी माझ्यामुळं पण अडचणी आल्या, कधी लोकांमुळं पण अडचणी आल्या. परंतु त्यावेळेस मी शांत बसून फक्त प्रार्थना केली, देवा या संकटातून सोडव. आणि अद्भुत रीतीने देवाने या संकटातून मला सोडवलं आणि मला दाखवून दिलंय, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझं सहाय्य करायला समर्थ आहे. आणि म्हणून प्रियानो, आमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवावर विश्वास ठेवावा, आमचं लक्ष देवाकडे लागलेलं असावं, आम्ही जागृत असावं, ही फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये 27 स्तोत्राच्या शेवटच्या काही वचनामध्ये सांगितलं की दावीद राजा हा शौलाच्या भीतीनं आणि डोंगर कपऱ्यामध्ये लपत होता, गुहेमध्ये लपत होता. आता जसं लॉकडाऊनमुळे आम्ही गुहेत लपलेलो आपल्या घरामध्ये, बाहेर सुद्धा जाता येत नाही, बाहेर मरण आहे, त्याच्यापेक्षा घरात राहिलेलं बरं. आणि म्हणून आज अनेक लोक दाविदासारखे त्या गुहेमध्ये बसलेले आहेत. दावीद सुद्धा लॉकडाऊनमध्ये होता, शौलाच्या भीतीमुळे. बाहेर जर गेलो तर शौल मला मारेल म्हणून तो त्या गुहेमध्ये लपत होता. पण त्या गुहेमध्ये त्याला देवाची समक्षता मिळाली. त्या गुहेत त्यांनी प्रार्थना केली आणि त्या गुहेमध्ये बसून हे 57 स्तोत्र त्याने लिहिलं. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की आम्हाला या संकटातून तू सोडवशील, मला या संकटातून तू सोडवशील. तो परमेश्वर म्हणतो हे संकट माझ्या जीवनात कायमचं नाही. आणखी एका ठिकाणी तो सांगत आहे त्या वचनामध्ये की तुम्ही जागृत व्हा, तुम्ही जागे व्हा. आज या परिस्थितीचा फायदा आम्ही घ्यावा आणि काय करावं, निराश संपलंय आता असा म्हणू नये, कारण याच्यानंतर फार मोठी गोष्ट घडणार आहे आणि तुम्ही जागृत होणं फार गरजेचं. तुमचा प्रभाव या जगावर पडा. जर तुम्ही जागृत असाल तर प्रभाव पडेल. प्रकटीकरणात सांगितल्या, पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही शीतही नाही, उष्णही नाही, तुमची अवस्थाच नीट कळत नाही. कधी जगात दिसतात, कधी देवामध्ये दिसतायत. एक जिन्सीपणा तुमच्याजवळ नाहीये. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की तो एक जिन्सीपणा आहे, जी एकाग्रता आहे, मी देवाच्या मागे मागे चाललेलो आहे, हीच गोष्ट मला देव विजयी करणार. त्याच्यामुळे या जगावर आम्ही प्रभाव टाकणारे असो, ह्या जगाला आम्ही बदलून टाकतो. आणि म्हणून देवाने ते सामर्थ्य आमच्यामध्ये दिलेलं आहे, ते आम्ही वापरणं फार गरजेचं आहे. प्रार्थना करणाऱ्याने अंतःकरणपूर्वक देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, मनापासून. तुम्हाला माहिती आहे, शमूएलाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 3 पासून पुढे असं म्हटलेलं आहे. शमूएल म्हणतो इस्रायल लोकांना, जर तुम्ही अंतःकरणपूर्वक देवाकडे वळला आहात तर. याचा अर्थ देवाकडे वळण्यास सुद्धा प्रकार आहे. काही लोक पायाने वळतात, काही लोक मनाने वळतात. पायाने वळणाऱ्या लोकांविषयी तो बोलत नाही. तो म्हणतो तुम्हाला जर चमत्कार पाहायचा असेल, तुम्हाला जर देवाचा कोश पुन्हा पाहिजे असेल, तर देवाचे आशीर्वाद सुटका जर मनुष्याला पाहिजे तर मनपूर्वक देवाकडे वळा. आणि आज आम्हाला मनोभावे देवाकडे वळण्याची अनेक प्रकारच्या आमच्या जबाबदाऱ्या आहेत, नाही असं नाही, पुष्कळ जबाबदारी. परंतु देवाकडे येण्यासारखी मोठी गोष्ट कोणतीच नाही. पहिल्या प्राधान्यावर देशी आहे. अनेक गरजा असतील,
अनेक आमच्या अडचणी असतील, आमच्या पुढे अनेक प्रश्न असतील, परंतु या सर्वांमध्ये देवाला पहिल्या स्थानावर आम्ही ठेवतो. त्यावेळेस देव चमत्काराने आम्हाला या सगळ्यातून सोडवतो, आमची तो सुटका करतो. कारण आमचं एक जिन्सीपणा आहे, विश्वासूपणा आहे, लॉयलिटी, त्याच्याशी बिलगून आहोत, त्याशी जडलेले आहोत, त्याचा मी ऐकत आहोत, त्याच्या मागे मागे चाललेलो आहोत. तर मला सांगू द्या की आमचं वाईट कधीच होणार नाही. प्रत्येक ठिकाणी देव आमच्यासाठी उभा राहील आणि तो आमची मदत करेल. हालेलुया. आणि म्हणून प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या की या जगावर जर प्रभाव टाकायचा असेल तर तुमचं शिक्षण, तुमचं सौंदर्य प्रभाव टाकणार नाही, तुमची स्टाईल, तुमचे कपडे प्रभाव टाकणार नाही, तुम्ही कसे दिसता, सुंदर का कुरूप, तेही प्रभाव टाकणार नाही. तुमच्यातला येशू ख्रिस्त या जगावर प्रभाव टाकणार आहे. त्याचे जे गुण आहे, त्याचे सद्गुण आहे, त्याने जो विजय मिळवला, या देवावर विजय मिळवला, या पापावर विजय मिळवला, देहात असताना सुद्धा तो विजयच आम्हाला या जगावर विजय देणार आहे. आमच्यातला प्रभू येशू ख्रिस्त या जगावर आम्हाला विजय देणार. आणि म्हणून आम्ही सतत देवाच्या हातामध्ये पडणं आणि प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणखी मला तुम्हाला हे सांगू द्या की प्रार्थनेपेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये. प्रार्थना ही देवाच्या मनुष्याला देवाच्या जवळ नेते. इतर अनेक गोष्टी आहेत, स्तुती आहेत, आराधना आहेत, नाचणे, ओरडणं आहे, आवेशाने भरणं आहे, परंतु प्रार्थना ही गोष्ट मला देवाच्या जवळ नेते. ज्याप्रमाणे धूपवेदी त्या पडद्याच्या जो पडदा पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांना दुभागणारा जो पडदा आहे, त्या पडद्याच्या अतिशय जवळ जाणारी जी वस्तू आहे ती म्हणजे धूपवेदी. आणि धूपवेदी म्हणजे प्रार्थना. प्रियानो, कोणी मनुष्य आपल्या प्रार्थनामय जीवनापेक्षा मोठा नाही. तो पुष्कळ ज्ञानी असेल, पुष्कळ अभ्यास केला असेल, पुष्कळ बायबल तोंडपाठ झाला असेल. कोण आहे जगामध्ये ज्याला तोंडपाठ आहे? तोंडपण आहे आणि पाठ पण आहे, सगळ्यांना तोंडपाठ. परंतु दावा अनेक लोक करतात, माझं बायबल तोंडपाठ आहे. तोंडपाठ असू द्या, चांगली गोष्ट आहे, परंतु जर मी त्याला अनुसरलो नाही, जर मी त्याला माझ्यातून कार्य करू दिलं नाही, जर मी प्रार्थना केली नाही, तर प्रियानो माझे सगळे श्रम व्यर्थ जाणार आहेत. माझे सगळं जे टॅलेंट आहे ते कुछ कामी ठरणार आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? मोशेने ज्यावेळेस दर्शन मंडप बांधायला सुरुवात केली, देवाने त्याला आराखडा दिला, मोशे याप्रमाणे तू दर्शन मंडप बांधा, त्याची लांबी इतकी, त्याची रुंदी इतकी, त्याच्यात पडदे इतके असावे आणि त्याच्यातलं फर्निचर असं असावं. हे सगळं देवाने त्याला दाखवलंय. परंतु मोशेच्या पुढे आमच्यासारखा प्रश्न उभा राहिला असेल. सांगितले खरे, कर ते कर ते कर, पण करणार कोण? करणार कोण? कोण हे मला करून देईल? कोण हे पडदे शिवून देईल? प्रियानं मला सांगू द्या की त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, मोशे भिवू नकोस, आणि हूरचा ना तू बसालेल, याला मी कसब दिलेली आहे, टॅलेंट दिलेला आहे, आणि तो या कामामध्ये तुला उपयोगी पडेल. तो स्वतः हे काम करून देईल, फक्त तू सुपरविजन कर. मला सांगायचं हेच की जर मला एखादं पाचारण दिलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी देवच माझी मदत करतो. उदाहरणार्थ, जर मला वर्शिप लीडर दिला असेल तर देव निश्चितच मला चांगला आवाज सुद्धा देईल. जर मला प्रीचिंग करण्यासाठी, लोकांना वचनातून सबळ करण्यासाठी देवाने मला पाचारला असेल तर प्रियांनो त्यांच्यावर प्रभाव टाकणारा आवाज सुद्धा देवाने मला दिलेला आहे. हालेलुया. सगळं देवाचं आहे. देवाच्या साह्याशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही. एखादा वाद्य वाजवणार असेल, प्रियांनो ते वाद्य वाजवण्याची कला, त्याचं टॅलेंट देवानं त्याला दिले, म्हणून ते टॅलेंट त्याने देवासाठीच वापरावं. ही आज गरजेचा काळ आहे किंवा गरजेची वेळ आहे. त्यांनी आपलं टॅलेंट केवळ देवासाठीच वापरावं, कारण ते त्याचं नाही, देवाने त्याला दिलेलं आहे. त्याने शिकण्याचा प्रयत्न केला असेल. मी आता कितीतरी वर्ष पेटी शिकण्याचा प्रयत्न करतो, सिंथेसाइझर, पण मला येतच नाही.
पुष्कळ गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलं असेल, पण नेमकं पेटी काही मला वाजवताच येत नाही, कारण मला ते पाचारणच नाहीये. प्रत्येक व्यक्तीला देव निवडतो, त्याच्याबरोबर तो त्याला ते गुणधर्म देतो, टॅलेंट देतो, ज्याचा उपयोग देवाच्या राज्यासाठी होतो. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला सांगते की जे देवाने मला टॅलेंट दिलेले आहेत, चला आपण त्याचा वापर करूया. ते पुरून ठेवण्यासारखं नाणं नाहीये, ज्याच्यामध्ये वाढ होणार नाही. त्या मनुष्याने ते नाणं पुरून ठेवलं, त्याला वाटलं मी फार चांगली गोष्ट केली. परंतु ज्यावेळेस न्यायाचा दिवस आला, देवाने त्याला मागितलं, हिशोब मागितला, त्यावेळेस तो म्हटलं की मी पुरून ठेवलं, तुला आणून परत देतो, कारण जी तू पेरत नाही त्याचं कापणी करतो. अशा प्रकारे तो देवाशी बोलतो. मला तुम्हाला सांगू द्या की जे टॅलेंट मला दिलेले आहे त्या सर्वांचा मला वापर करायचाच आहे. मग कदाचित बोलण्याचं असेल, कदाचित लोकांशी रिलेशनशिप मांडण्यासंबंधी असेल. मोशेला पेत्राला म्हणतो ना, मी तुला माणसं धरणारे करीन. तर त्यांनी जास्तीत जास्त लोकांकडे जावं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तो धरू शकतो. प्रियानो, जे आम्हाला देवानं पाचारण केले ते पूर्ण करणारे टॅलेंट सुद्धा देवानेच आमच्यात घातले. जसा मोशेला देवाने दर्शन मंडपाचा आराखडा दिला, पण मोशे बांधू शकत नव्हता. त्यासाठी देवाने उरचना तू बसाडेल याला टॅलेंट दिले, त्याने त्या मोशेला मदत केली आणि तो सुंदरसा दर्शन मंडप त्यांनी तयार केले. त्याचप्रमाणे या जगामध्ये जर मला प्रभाव टाकायचा असेल, मला शोधलं पाहिजे माझ्या देवाने काय दिले, मला देवाने काय दिले. देव पक्षपाती नाही, ह्याला देतो त्याला देत नाही असं होत नाही. तो सर्वांनाच काही ना काही देतो. फक्त आज पाहण्याची गरज आहे की देवाने मला काय दिलेलं आहे, ज्याचा वापर मी देवा राज्यासाठी करावा आणि आत्मे जिंकण्यासाठी करावा. प्रत्येक गुडघा येशूच्या टेकला जावा या अपेक्षेने मी काम करणार आहे. मला करता येतं म्हणून मी करणार नाही. एक राजा, त्याने याजकाचं काम केलं, ते काम त्याला करता येण्यासारखं होतं. हे काय अवघड काम आहे. एक राजा पण याजकाचं काम करतो. देवाचा त्या ठिकाणी क्रोध उतरून आला. प्रियानो, जे काम मला देवानं दिलेलं आहे, ज्याचं मला पाचारण केलेलं आहे, ते काम करण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. अभिषेकाने भरून देवाचं वचन सांगितलं पाहिजे. आमच्या बदला आवेश, ते पॅशन कधीच कमी होता कामा नये. अनेक अडचणी येतील, अनेक लोक विरोध करतील, अनेक तुम्हाला नावं ठेवतील, अनेक लोक तुम्हाला खच्चीकरण करायचा प्रयत्न करतील, खाली ओढण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात असू द्या की देव माझ्यामध्ये राज्य करतो आणि ते त्याचं कार्य पूर्ण केल्याशिवाय तो कधीच राहणार नाही. हालेलुया. आणखी एक गोष्ट मला सांगू द्या, या जगात प्रभाव टाकण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. त्यापैकी ही एक गोष्ट आहे की दुःखातही आपण आनंद करूया. रोमकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात सांगितलं की संकटातही आम्ही जयोत्सव करतो. किती विरोधाभास आहे. एकीकडे संकट आहे आणि दुसरीकडे जयोत्सव. दोन्ही भिन्न गोष्टी आहे, परस्पर भिन्न आहेत. पण तोच व्यक्ती ते करू शकतो ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलंय. मला तुम्हाला सांगू दे की ख्रिस्त वधस्तंभावर असताना, हातापायात खिळे ठोकलेले असताना, डोक्यात काट्याचा मुकुट घातला असताना, लोकांनी अनेक प्रकारच्या त्याची अवहेलना केलेली आहे, चेष्टा केलेली आहे, असं असताना, तुच्छ लेखला असताना, त्याने त्याच्यातलं देव पण तो कधीच विसरला नाही. मी कोण आहे? मी देव आहे. जरी या मातीमध्ये मी आलोय तरी मी देव आहे. मनुष्य रूप मी धारण केले तरी मी देव आहे. आणि देव या नात्याने तो प्रेमच करतो, तो क्षमाच करतो, तो दयाच करतो, तो समेटच करतो. हालेलुया. हे देवपण आहे. येतील संकट आमच्यावर, लोक मला नावं ठेवतील, लोक मला तुच्छ लेखतील, आमचा प्रवास अतिशय दुःखदायक व्हावा म्हणून ते प्रयत्न करतील, कदाचित तुम्हाला अडखळण ठरतील. किती कुटील प्रश्न येऊ द्या, किती समस्या येऊ द्या, किती विरोध येऊ द्या, हल्ले होऊ द्या, पण देवाचा व्यक्ती, देवाचा मनुष्य विश्वासणारा निराश होतच नाही, पण त्याच्या या कृतीमुळे या जगावर तो प्रभाव टाकतो. हालेलुया. आपल्या अंतःकरणातून आपण देवाला हाक मारूया आणि त्याचं प्रार्थना करूया. आणि सरतेशेवटी मला हे सांगायचं आहे, जगातलं सगळं जे आहे ते माझ्याकडे त्या गोष्टींनी माझी मनं आकर्षित करून घेता कामा नये. जे माझं नाही,
जे माझ्यासाठी नाही. उदाहरणार्थ तंत्र, मंत्र, विद्या, जादूटोणा, अन्य देव, ज्योतिष, हात दाखवणे, पंचाक्षरी, हे विश्वासासाठी नाहीये आणि म्हणून विश्वासाने त्याच्याकडे जाऊ सुद्धा नाही. प्रियानो, या गोष्टी आम्ही त्यागलेल्या आहेत. हे तंत्र, मंत्र, चेटूक, विद्या, बुवा, बाजी, मूर्तीपूजा यांनी आमची मन आकर्षित करून घेऊ नये. नकळत मनुष्य त्या गोष्टीला सुंदर म्हणतो, नकळत त्या गोष्टीला प्रभावी समजतो, नकळत त्याच्याविषयी साक्ष लोकांना सांगायला जातो. तो एक प्रभावी जीवन जगायचं असेल तर ज्या गोष्टी आमच्यासाठी नाहीत त्याने आम्ही आकर्षिले जाऊच नाही, तर केवळ आणि केवळ देवाच्या वचनांनी मला आकर्षिलं पाहिजे, आकर्षित केलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या वचनाच्या बाहेर जे काही आहे, काही लोक स्वप्न सांगतात, ती काही देवाच्या वचनाला धरून नसतात. मला तुम्हाला सांगू द्या की ज्या गोष्टी माझ्या नाहीत, माझ्यासाठी नाहीत, त्या गोष्टीकडे आम्ही आकर्षिलं जाऊ नये. आणि म्हणून मला सांगू द्या की या सगळ्यांमध्ये बळकट मी त्यावेळेस होतो ज्यावेळेस मी वचनामध्ये रमतो आणि प्रार्थना करतो. काही लोक असं म्हणतात की आमच्या बंधूची प्रार्थना फार पॉवरफुल आहे, त्या बहिणीची प्रार्थना फार पॉवरफुल आहे, त्या पालकाची प्रार्थना फार पॉवरफुल आहे. कशावरून? त्या आवाजावरून, त्या शब्दांवरून, त्या अलंकारिक भाषेमुळं. अहो, काय पॉवरफुल प्रार्थना आहे. पण पॉवरफुल प्रार्थना तुमच्या भाषेमुळे होत नाही. पॉवरफुल प्रार्थना विश्वासानेच होते. देवावर ज्याचा जास्त विश्वास त्याची प्रार्थना पॉवरफुल आहे. याकोबाच्या पत्रात सांगतो, विश्वासाची प्रार्थना दुखण्यातच वाचवील. माझे शब्द दुखण्यातच वाचवणार नाही, अलंकारिक भाषा दुखण्यातच वाचवणार नाही, तर माझ्या ठाई असलेला जो दृढ विश्वास देवावर आहे तोच मनुष्याची सुटका करणार. आणि म्हणून पॉवरफुल प्राप्त काय? हात हलवणे म्हणजे पॉवरफुल प्राप्त नाही, उड्या मारणे म्हणजे पॉवरफुल प्राप्त नाही. तर ज्या प्राप्तीमध्ये देवावरचा विश्वास, अढळ विश्वास आहे, होईलच होईल असं तो म्हणतो, आणि ती प्राप्त पॉवरफुल आहे. येशू ख्रिस्ताविषयी त्याची प्राप्त पॉवरफुल आहे. हे देवा, मी तुझे आभार मानतो कारण तू नेहमीच माझे ऐकतोस. केवढा विश्वास! आणि या विश्वासामुळे तो मेलेला लाजर सुद्धा कबरेतून बाहेर आला. हालेलुया! येशू ख्रिस्ताच्या ठाई देवावरचा विश्वास आहे कारण तो देवापासूनच आलेला आहे. त्याला ते पूर्ण माहीत आहे. तो मनुष्यावर विश्वास ठेवत नाही, परिस्थितीवर विश्वास ठेवत नाही, त्याचा देवावर विश्वास. आणि त्या विश्वासाच्या द्वारे लाजरसला जिवंत करण्यापूर्वी त्याने जी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे आभार मानतो कारण तू नेहमीच माझे ऐकतोस. हा खरा विश्वास. आणि ज्या व्यक्तीच्या ठाई हा विश्वास आहे ती प्रार्थना पॉवरफुल आहे. ती परिस्थिती बदलवणारी प्रार्थना आहे, ती घटना घडवणारी प्रार्थना आहे. इस्रायल लोक मिसर देशामध्ये कणत होते, कणत, ज्याला काही भाषा नाहीये, हो, काहीच भाषा नाहीये, आणि वाच्य आहे ज्याच्यामध्ये भाषा नाही. परंतु परमेश्वर म्हणतो, मोशे, माझ्या लोकांचं कणनं मी ऐकलं. पण कणण्यात काय आहे ते देवच ओळखतं. कणनं ही अशी भाषा आहे जी माणसाला कळतच नाही, देवालाच कळते. हालेलुया! आणि म्हणून देवाने त्यांचं कणनं ऐकलं आणि त्यांना मिसर देशातून, बंधनातून देवाने बाहेर काढलं. हालेलुया! आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाला आज देवाजवळ राहण्याची गरज आहे. सर, ते शेवटी मला सांगायचं हेच आहे की आम्ही सर्वांनी ऐक्याने राहिलो तरच जगावर प्रभाव पडेल. कोणी म्हणतो मी अपोलोसचा, कोणी म्हणतो मी पावलाचा, ही मिनिस्ट्री मोठी आहे, ती मिनिस्ट्री मोठी आहे, हा सेवक मोठा आहे, तो सेवक मोठा आहे. आणि विनाकारण या विचारांमुळे मनुष्य कार्टून म्हणतो, कार्टून वेगळाच काहीतरी म्हणतो. ह्या सेवकाला नाव ठेव, त्या सेवकाला नाव ठेव, त्या सेवकाला नाव ठेव. परिणाम काय होतो? स्वतः कार्टून बनतो. लोक त्याची चेष्टा करायला लागतात. कारण अशा ठाई देवाचा आत्मा काम करत नाही. जिथं फूट आहे तिथं देवाचा आत्मा काम करत नाही. या जगावर जर प्रभाव टाकायला पाहिजे असेल तर माझ्यामध्ये ऐक्याची भावना असणं फार गरजेचं आहे. नावं ठेवणं हे जगाचं काम आहे, त्याने फूट पडते.
परंतु प्रार्थना, प्रेम लोकांना ऐक्यामध्ये आणते. सर्वांविषयी प्रार्थना करा, सर्वांचं धीराने सहन करा, सर्वांचं ऐका, आणि तो स्वभाव या जगावर प्रभाव टाकणार आहे. त्याच्यामुळे हे जग बदलून जाणार. आणि म्हणून मी प्रत्येकाने या येशू ख्रिस्ताकडे पाहणं, त्याच्यापासून मिळवणं, ग्रहण करणं आणि या जगाला देणं हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो जाता जाता, मीठ हा क्षुद्र पदार्थ आहे. मीठ हा जमिनीतून आहे. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यासारखा आम्ही जमिनीतून आहोत. आम्ही मिठासारखे क्षुद्र आहोत. आम्हाला व्हॅल्यू नाही, किंमतच नाही आहे. परंतु प्रकाश हा दैवी आहे. तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. त्याच्यामुळे जो कोणी प्रकाशित होतो तोही प्रकाश द्यायला लागतो. पण मुख्य प्रकाशाचा जो सोर्स आहे, उगम जो आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो दैवी जो प्रकाश आहे आणि मानवाची क्षुद्रता जस एकत्र येतात वधस्तंभाजवळ जे एकत्र येतात, आपोआपच मिठाला व्हॅल्यू प्राप्त होते. तो या जगाला चव देतो, प्रभाव टाकतो. हालेलुया. आपण या जगाला बदलवण्यासाठी प्रार्थना करूया. आम्ही नाही बदलणार, आमच्यात असलेला देव येशू ख्रिस्त या जगाला बदलून टाकणार आहे. लोक काही समजू देत, नावं ठेवू देत, शिव्या देऊ देत, परंतु मला माहित आहे की माझा देव जिवंत आहे. मला कोणाकडून न्याय मागायचा नाही. मला देवाचे सद्गुण या जगाला प्रगट करायचे. जे त्याने मला दिले ते लोकांना मला द्यायचे. हालेलुया. पहा, प्रभाव जगावर पडेल आणि जग बदलून जाईल. तुमचा प्रकाश या जगावर पडो. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो आम्ही आशीर्वाद होतो. देवबाप तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. आमेन. याच आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत आणि गोरेक तो देवा, तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. पुन्हा एकदा तुझ्या दयेच्या आसनाजवळ येतो प्रभू. आम्हाला माहिती आहे की तो आमच्यामध्ये, आम्ही कोणा मनुष्यावर भरोसा ठेवला नाही, आम्ही एका अधिकाऱ्यावर भरोसा ठेवला नाही, एका नेत्यावर आमचा भरोसा नाहीये. आमचा भरोसा आकाशपुढे तुझा निर्माण करता देव आहे. त्या तुझ्या मागे चालण्याचा जो आमचा करार आहे तो पाळण्याची शक्ती आमच्यात नाही. देवा तू आम्हाला दे. तू जगाचा प्रकाश आहे जो अंधकाराला घालवून टाकतो. सूर्य तरी पृथ्वीच्या अर्ध्याच भागाला प्रकाश देऊ शकतो, अर्धा भाग अंधारात असतो. पण तू संपूर्ण जगाला प्रकाश देणारा देव आहे. एकाच वेळेस अनेकांची मनं बदलायला समर्थ तू दे. मी प्रार्थना करतो या जगावर प्रभाव टाकण्यासाठी. प्रभू, या जगासाठी प्रार्थना करावी आणि तू दिलेल्या सद्गुणांच्या द्वारे या जगात आम्ही जगावं आणि तुझा प्रकाश जो आमच्यामध्ये तो लोकांवर पाळावा आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रत्येक हल्ला, प्रत्येक संकट पराजित हो. येशू ख्रिस्तामध्ये मनुष्याला विजय आहे आणि तो विजय येशूच्या नावात आम्ही घोषित करतो. येशूच्या नावात बाप्पा. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रेरकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.